तुम्ही पण मेड ऑफ, मेड फ्रॉम, मेड विथ आणि मेड बाय मध्ये कन्फ्यूज होता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग चालू करूया. तर मग आपला पहिला वर्ड आहे मेड ऑफ, ज्याच्यामध्ये आपल्याला मूळ वस्तू दिसत असते त्यावेळेस आपण मेड ऑफ वापरतो. जसं की टेबल इज मेड ऑफ वूड, चेअर इज मेड ऑफ प्लास्टिक अँड दिस रिंग इज मेड ऑफ गोल्ड. तर यावरून तुम्हाला समजलं असेल की ज्या वेळेस आपल्याला वस्तू दिसत असते त्यावेळेस आपण मेड ऑफ म्हणायचं. समजलं? द थिंग इज विजिबल टू यू, इन दॅट केस यू कॅन से मेड ऑफ. इज दॅट क्लिअर? गुड. आपला दुसरा शब्द आहे मेड फ्रॉम, की ज्याच्यामध्ये मूळ जी वस्तू असेल ती कम्प्लिटली चेंज होते किंवा दिसत नाही, तर त्यावेळेस आपण मेड फ्रॉम वापरायचं. जसं की पेपर इज मेड फ्रॉम वूड, वाईन इज मेड फ्रॉम ग्रेप्स, चीज इज मेड फ्रॉम मिल्क. समजलं? की ज्याच्यामध्ये मूळ वस्तू कम्प्लिटली चेंज होऊन जाते किंवा दिसत नाही असं होतं, तर त्यासाठी आपण मेड फ्रॉम वापरायचं. आणि आपला तिसरा वर्ड आहे मेड विथ. आपण कोणते मटेरियल किंवा इन्ग्रेडियंट्स वापरले यासाठी आपण मेड विथ वापरत असतो. जसं की टी इज मेड विथ जिंजर अँड लेमन, सूप इज मेड विथ टमेटोज अँड केक इज मेड विथ एग्ज अँड क्रीम. तर आपण कुठले इन्ग्रेडियंट्स किंवा मटेरियल वापरले हे सांगण्यासाठी आपण मेड विथ वापरत असतो. समजलं? आणि आपला लास्टचा शब्द आहे मेड बाय, याच्यामध्ये हे कोणी बनवलं, म्हणजे मेकर कोण आहेत, मे बी अ पर्सन ऑर अ कंपनी, कुणी बनवलं हे सांगण्यासाठी आपण मेड बाय वापरत असतो. जसं की द ॲप्लिकेशन्स आर मेड बाय गुगल, दिस पेंटिंग इज मेड बाय माय फ्रेंड, और दिस व्हिडिओ इज मेड बाय मी. चल तर मग एक क्विक रिव्हिजन घेऊया. मेड ऑफ म्हणजे मटेरियल दिसतं, मेड फ्रॉम ज्याच्यामध्ये मटेरियल कम्प्लिटली चेंज होतं किंवा दिसत नाही, मेड विथ म्हणजे काहीतरी इन्ग्रेडियंट्स म्हणून वापरलं असं दाखवलं जातं, मेड बाय म्हणजे हे कुणी बनलं, पर्सन किंवा कंपनी, हे आपल्याला त्याच्यामध्ये समजतं. आणि आता वेळ आली आहे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनची. जे तुम्ही मेड ऑफ, मेड फ्रॉम, मेड विथ आणि मेड बाय शिकले याचं तुम्ही सेंटेन्सेसमध्ये यूज करा आणि कमेंट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सेव्ह, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू सो मच.